घोषणा करायच्या. नमो शेतकरी महासन्मान योजना हे कधी देणार पैसे? हप्ता कधी पडणार? त्याच्या आधी शेतकऱ्यांना 8वा हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला बियाण्याला खताची किमती किती वाढल्यात. आता तुम्ही देऊन किती देता? 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या. 6000 मध्ये 3च पोते येतात. किती पट किमती वाढल्या? त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का? तुम्ही निर्ममागा सांगितलं कापसाची किंमत भाव एवढे वाढले. सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं. कुणापाशी आहे? किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे, किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे? आता त्यावेळेस गरज असते, नाईलाजाने विकावं लागतं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो. आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची. ह्या बाबतीत आपण काम करतोय का? आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो शेतीची शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं. पण तरतूद किती केली त्यासाठी? आपण पीक विमा योजना बंद केली, 1 रुपयात पीक विमा योजना. आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ. मग आज रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे. तरतूद किती आहे? मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती, ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे. आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना. दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं. दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं. दिले किती? 2,000 कोटी. ही वस्तुस्थिती आहे ना. मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची. मग हे कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील यासाठी सरकारनं प्रयत्न करावे. नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? नमो शेतकरी महासन्मान योजना आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची. मग हे कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी माहितीसाठी केंद्र शासनाच्या जास्त सरकारनं कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे. आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकाररित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे. आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर ID म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो. आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये
काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे आणि खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आयडीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला जे शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिलेले आहेत, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आयडी त्यांना तयार करण्यात आलेली आहेत आणि मला वाटतं फार्मर आयडी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या सीएससी किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे प्रत्यक्ष कार्य दिसण्याचं आढळून आले. काही ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आयडी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला सीएससी फार्मर आयडी छापाई करून वितरित करण्यात आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली. 25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह आंदोलन शेतकऱ्यांना आपण दिले. तसे 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे. मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे. कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुराला सुद्धा त्याचा समावेश करावा मग सदस्याची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुराला सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता. तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या मध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे, माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही PM किसानचा